पद्धतीने चाप लावला तर ती तो आयात कमी होईल आणि त्याला राष्ट्रीय अर्थकारण सुधारायला मदत होईल. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा आहे की आज आपण ह्या योजनांना जो पाठिंबा मिळतो किंवा लोक जातात त्याचं एक महत्वाचं कारण आहे की सोन्याचे भाव गेले 2-3 वर्ष 4 वर्ष सतत चढे आहेत. जर हे भाव पडले जशी 2000 साली परिस्थिती निर्माण झाली तर अशा वेळी ह्या योजनांचं काय होईल हा रिस्क मॅनेजमेंटचा प्रश्न आहे. तिसरा महत्वाचा, आज तुम्ही कोणालाही पैसे देता, डिपॉझिट देता, मग ते बँका असोत, पोस्ट असोत, कंपन्या असोत, तुमच्याकडून घेणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक ह्याला गुंतवणूकदाराला किंवा गुंतवणूक भांडवल कंपन्यांना त्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला देणं बंधनकारक आहे. त्या सेबी खात्याखाली असेल, कंपनी खात्याखाली असेल. राईट. अशा पद्धतीने ज्या सोदारांकडे आम्ही पैसे देतो तर त्यांची पूर्ण माहिती गिरायकांना मिळालेली असते का आणि ती देणं शक्य होईल का आणि ती समजू शकेल का, त्याच्यावरती कोणाचं नियंत्रण, ती माहिती योग्य आहे हे नियंत्रण कोणी ठेवेल का. पण याचा फायदा ज्वेलर्स घेतात असं तुम्हाला म्हणायचं? घेत असतील. मी काही त्याचा अभ्यास केलेला तर त्यामुळे तो माझ्या घराच्या बाहेरचा, पण प्रश्न कुठले निर्माण होऊ शकतात. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, ह्याच्या अंतर्गत काळा पैसा फिरतो का, फिरतो की नाही मला माहिती नाही, पण या शक्यता मला सरकारने या विषयावरती विचार केला त्यामागचं जाणवतं. अत्यंत महत्वाचा तुम्ही खरं तर आरोप लावलेला आहे. विनोद जैन यांच्याकडनं सुरुवातीला उत्तर घेऊया, नंतर कुमार जैन यांच्याकडे जाऊया. विनोद जैन, क्या लगता है बहुत सारा ब्लैक मनी जो है वो सर्कुलेट होता है इसमें और ऐसा आरोप लगाया हुआ है, क्या कहेंगे? नहीं, ऐसा इसमें ब्लैक मनी तो सर्कुलेट होने की बात नहीं है. जब हर महीने आप पैसा दे रहे हो आपकी रिसिप्ट मिल रही है उसकी, और जब आप साथ में जिस दिन सोना आप खरीदते हो 12 महीने के बाद जब आपका टर्म पूरा हो जाता है उस टाइम आपको वो चीज जो दी जाती है, बिल दिया जाता है साथ में, तो उसमें ब्लैक मनी का कोई बात ही नहीं है ऐसी कोई, क्योंकि हर महीने आपको रिसिप्ट मिलती है और 12 महीने के बाद आपको बिल मिल जाता है. नहीं, आपको जवाब देना है विलास महाजन बोल रहे जी. इसमें एक बड़ी बात यह है कि मैं आपको पैसा देता हूँ, मैं वो कभी ऑडिट में आता नहीं है. मैंने कैश आपको दे दिया, आपने रिसीप्ट पहले दी होगी, मगर उसका कभी ऑडिट ऐसे ट्रेलिंग ऑडिट ट्रेल जो होती है वो कभी रखी नहीं जाती है. नहीं, ऑडिट नहीं करेंगे तो अगर लास्ट में जो बिल देना है, गोल्ड का बिल तो देना ही पड़ेगा उसको, क्योंकि उसकी गारंटी दे रहे हम, हॉलमार्किंग वगैरह जो भी दे रहे बिल बना के देते हैं. डिलीवरी के वक्त सोने का बिल बना के देंगे. तो आपके तरफ से ब्लैक मनी नहीं हो रहा है. एज ए इन्वेस्टर मैं ब्लैक मनी मेरा यूज कर रहा हूँ और मैं रिसीट जो है फाड़ के फेंक रहा हूँ. कोई भी नाम बता दिया, आप मेरी केवाईसी तो कर लेते नहीं हो, ये विलास महाजन ही है, मैं और किसी का नाम. 20,000 के ऊपर अगर कोई आप गोल्ड खरीद कर रहे हो तो केवाईसी लेनी पड़ती है आजकल, तो फिक्स है. 19,999 दूंगा मैं. हाँ, तो ये क्या इस बात से सहमत है कुमार जी? नहीं, सर ने एकदम काफी सही बात कही है, लेकिन सवाल अब ये है कि भाई जो आदमी डिपॉजिट अमाउंट देता है उसमें इन्वॉल्व होने वाले लोग जो है, मैंने पहले भी आपको बताया कि वो लोअर मिडिल क्लास के लोग हैं. उनकी कमाई का जो है वो एक छोटा सा जरिया है, जिस जरिए से कमाते हैं उसमें से उसकी 10%, 5%, 2% सेविंग अगर वो देते हैं, वो एक बहुत छोटा सा अमाउंट रहता है, जिससे वो अमाउंट बढ़ के 12 महीने में एक बड़ा अमाउंट होता है. तो यहाँ जो सरकार के जो इलीगल और लीगल पैसों का सवाल आता है, मैंने ये जो अच्छी साइड जो है वो बता रहे कुमार जी. जिस तरह से विलास महाजन जी ने कहा है, उनका कहना उस बारे में बताइए की किती सारे लोक असे देखील असतील ना की ब्लॅक मनी सर्क्युलेट करण्यासाठी या सिस्टमचा, या स्कीमचा वापर करत असतील? नहीं, ऐसा कुछ नहीं है. उस स्कीम से कंडीशन रहती है ज्वेलर्स की हमेशा कि भाई अगर वो 11 महीने का जो भी अमाउंट डिपॉजिट कर रहा है, 12वें महीने में उसको उसके अगेंस्ट में ज्वेलरी लेनी है, उसको कुछ इंटरेस्ट के साथ पैसा वापस नहीं दिया जाएगा, उसको ज्वेलरी दी जाती है, तो वहां उसकी बाइंडिंग हो जाती है. और जब उसको ज्वेलरी दी जाती है, बड़े अमाउंट की या छोटे अमाउंट की ज्वेलरी हो, तो वहां उसका बिल बनता है और बिल बनने के बाद सरकार को भी टैक्स जाता है और कस्टमर को भी एक सिस्टम में जो कि 9-11 महीने से उसने कुछ अमाउंट डिपॉजिट किया है, तो वो भी एक प्रकार का क्लियरेशन हो सकता है कि कल उठ के क्लेम करे आगे कि भाई मैंने तो पैसा डिपॉजिट किया था, आपने मेरे को कुछ वापस दिया नहीं इसके अगेंस्ट में. तो एक वो पूरे सिस्टम में आता है और सिस्टम में 12वें महीने में पूरा जो सिस्टम होता है क्लियर होके उसको गुड्स दिए जाते हैं, ज्वेलरी दी जाती है. और काळा पैशाचा जो आता महाजन यांनी सांगितलेला आहे तो धोका कुठेतरी आहे, मग तुम्हाला कबूल करायला लागेल कुठे. नाही, तसं नाही. लहान अमाऊंट करणारे लोक ते असं बी त्यांचे स्वतःची स्मॉल सेविंग असते, इट डजंट काउंट ऑल्सो, दैट इज वेरी स्मॉल सेविंग. जो सवाल जो हाँ बड़े बड़े अमाउंट का है वहां पे एक ज्यादा कंसिडर होता है, वहां पे मैं सर की बात से सहमत हूं, लेकिन उसका एंड जो है वो हम बिल से करते हैं. ट्रांजेक्शन 12वें महीने का जो ट्रांजेक्शन फाइनल ट्रांजेक्शन रहता है वो हम बिल से करते हैं, तो वहां ऐसा कुछ भी होने का चांसेस बिल्कुल नहीं है. बरं, ऍडव्होकेट अमित कारखाने देखील आपल्या बरोबर आहेत. अमित कारखाने या सगळ्यामध्ये जसं आत्ताच महाजन यांनी एक धोका सांगितलेला आहे की काळा पैसा जो आहे त्याचं सर्क्युलेशन वाढू शकतं त्याच्यामध्ये, तसंच अन्य देखील काही धोके असण्याची शक्यता या सगळ्या सिस्टम मध्ये, अशा काही त्रुटी?
नाही हे बघा म्हणजे माझा परसे या स्कीमला विरोध नाहीये. म्हणजे हे मी आता जे काही बोलतोय हे एक वकील म्हणून बोलतोय. परसे या स्कीम मध्ये काही तसं म्हणजे प्रॉब्लेमॅटिक आतापर्यंत झालं नाही. पण आतापर्यंत झालं नाही म्हणून फ्युचरमध्ये होणार नाही असं हे समजणं हे चुकीचं आहे. महाजन साहेबांचा एक मुद्दा मला पटतो आणि तो म्हणजे की आज सरकारची याची इच्छा आहे की आपण सोन्यामध्ये कमी आणि इतर गोष्टीमध्ये जास्त इन्व्हेस्ट करावे. म्हणून सरकारने यावेळेला बजेटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स म्हणा किंवा इतर अव्हेन्यूज पण ओपन केलेले आहेत. PPP सगळं करण्याचं ठरवलेलं आहे. करू शकतो. त्याच्यामुळे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड सारखे पण पर्याय जनतेपुढे ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे ही एकच स्कीम आहे आणि याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच सामान्य जनतेने करू नये असा समज निर्माण करणं हे चुकीचं आहे. कारण कसं आहे ना की सरकारला करंट अकाउंट डेफिसिट म्हणा किंवा जे आयात निर्यात होते सोन्याची त्याच्यावर पण रेग्युलेशन करणं गरजेचं असतं. हा एक सारासार विचार करून घेतलेला निर्णय आहे. याच्यामध्ये कुठेही एका पर्टिक्युलर बिझनेस कम्युनिटी म्हणा किंवा पर्टिक्युलर इन्व्हेस्टर ग्रुप म्हणा अशा लोकांना काही हर्ट व्हावा किंवा यांचे बिझनेस एफेक्ट व्हावे असं मला कुठेही इंटेन्शन सरकारचं वाटत नाही. याच्यामध्ये उलट अजून क्लॅरिटी येणं गरजेचं आहे. कारण काय आता सध्या तरी माझ्या मते ही जे नियम आहे ते फक्त कॉर्पोरेट ज्वेलरी हाऊसेसना लागू आहेत. जे इंडिव्हिज्युअल ज्वेलर्स आहेत यांना कसं रेग्युलेट करणार हे अजूनही क्लिअर नाहीये आणि तिथंच भीती आहे. आज कदाचित कंपनीज ऍक्ट मध्ये रजिस्टर झालेल्या कंपन्या यांच्यावर आरओसीचं एक अंकुश असतं, एक रजिस्टर ऑफ कंपनीचं सुपरविजन असतं. पण आज सोल प्रोप्रायटरी मॉडेलमध्ये जे लोक काम करतात किंवा जे फ्रीलान्सिंग करतात अशा लोकांवर कुठेही अंकुश नाहीये, तिथं कुठं कायदा नाहीये. आज आपल्याला आधी 1999 साली शेअर मार्केटमध्ये पण इन्व्हेस्ट करणं फार आवडायचं. सामान्य माणसांनी शेवटी तिथं हर्षद मेहता सारखे नंतर स्कॅम झालेच ना. शेवटी सामान्य माणसांनी तिथं पैसा म्हणजे नुकसान झालंच ना सामान्य माणसाचं. त्याच्यानंतर सरकारला सेबी सारखी संस्था आणावी लागली. तर तिथपर्यंत वाट का बघायची? तुम्हाला काय अजून एक संस्था पाहिजे का ज्वेलर्सना रेग्युलेट करण्याकरता? तर ह्या स्कीम म्हणजे जे नियम आहेत त्याच्या 4 चौकटीत तुम्ही काम करा. तुम्हाला काही बॉदरेशन होणार नाही याच्यामध्ये. तुम्ही शेवटी जर का इंजिन्युइटी दाखवायची असेल तर हे लोक नवे स्कीम्स काढतील. आज कायद्यामधनं मार्ग काढण्याकरता यांच्याकडे रिसोर्सेस आहेत. त्याच्यामुळे असं नाहीये की हे काही यांचा स्कीम बंद होईल. स्कीम वेगळ्या पद्धतीने म्हणून मला असं वाटतं 12 महिन्याची 11 महिन्यावर स्कीम आणून ती पुढे सुरू ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो ठेवलेलाच आहे त्यांनी. राईट काका, तुमचा खूप महत्वाचा एकदा कुमार जैन यांच्याकडे. कुमार जैन, या सगळ्यामध्ये आपण बघितलं हे देखील खूप बघणं गरजेचं आहे की सोल प्रोप्रायटर्स जे आहेत म्हणजे जे कंपनी खाली जे येतात ते त्यांच्यावरती नियम लागू होतील. मात्र सोल प्रोप्रायटर आहेत त्यांचं तर कारखान्याचं म्हणणं आहे त्यांना देखील याच्या अंडर आता घ्यायला हवं. मग तुम्हाला तर मोठं आंदोलन करायला लागेल असं झालं तर. नहीं, ऐसा नहीं, हे अजून क्लियरिफिकेशन नहीं झाला. ते साहेब म्हणतात हमारे एडवोकेट सर जो बोल रहे हैं एकदम सही है. और जो बड़े बड़े जो इसमें जिनके इधर नोटिसें वगैरह आई है या बंद करने के लिए जो उनको इंस्ट्रक्शन दिया गया है वहां पे थोड़ा हम समझते कि जब कानून से जो रिजल्ट आएगा वो बात की बात है. उसके पहले सरकार ने पूरा बैंड ला दिया और हमने भी स्कीमें बंद कर दी है. पर ये जो फायदा था इसका मुद्दा अगर सरकार सोचेगी कि भाई आम आदमी को, छोटे आदमी को, इस हिंदुस्तान में बसे हुए जो ऐसे ज्यादा लोग हैं जो इसमें मानते हैं, विश्वास करते हैं या उनका थोड़ा बहुत भी फायदा होता है तो सरकार को सोच के उसको कन्सिडर करा. त्याविषयी तुम्ही मगाचपासून बोलताय कुमारजीन, कुठेतरी हे देखील आहे ना की ज्वेलर्सला देखील याच्यात प्रचंड फायदा होत होता. कारण आपण एकच बाजू सारखी बघतोय आणि अगदी गरीब बिचाऱ्या लोकांना खूप फायदा होत होता. असं जर अँगलने विचार करायला गेलं तर सगळंच आपल्याला छान वाटेल. ज्वेलर्सला देखील याचा फायदा होत होता की स्कीम राबवली जात होती. त्यामुळे त्यांना माहिती आहे की एवढे महिने झाल्यानंतर तो एवढ्या रुपयांचं जेवढं जी काही जमा झाली असेल त्याचा तो गोल्ड घेणारच आहे, सोनं घेणारच आहे. नहीं, ऐसा नहीं. हम भी हमारा भी बिजनेस के लिए सोचते हैं. आज लास्ट 2 सालों से कस्टम ड्यूटी सरकार ने बढ़ाई थी. उसकी वजह से सोना नहीं तो इंपोर्ट हो रहा था और सोने की क्राइसिस थी. पूरा साल जो है 2013-14 का एक रॉ गोल्ड से लोगों ने अपना काम चलाया. हिंदुस्तान एक बहुत बड़ा देश है, 2nd हाईएस्ट वर्ल्ड में इंपोर्ट करने वाला देश है. चाइना के बाद हिंदुस्तान में ज्यादा से ज्यादा 1000 टन तक सोना आता है और वहां इसकी मांग भी रहती है, इंडस्ट्री में भी मांग रहती है, एक्चुअल यूजर भी रहते हैं और इन्वेस्टर भी रहते हैं. तो इस प्रकार से सोने पे कहीं ना कहीं जाके सरकार के साथ साथ आम आदमी को और ज्वेलर्स तीनों का फायदा था. तो ये यहाँ पे हमको ये सोचना कि तीनों जो लोग इसमें हैं, जो एजेंसियां हैं, कि आम आदमी, सरकार और ज्वेलर्स तीनों का फायदा किस तरह से हो. तो वहां पे अगर सरकार कुछ ये सोच के संविधान लाती है तो ठीक है, अदरवाइज उसका तो और ना कहीं जाके कानून
से तो उसको जो भी रास्ता आएगा जो तो हमको भी मंजूर करना ही पड़ेगा. राईट. आणि किंवा एखादी पळवाट मिळाली तर त्याचं देखील तुम्हाला काहीतरी विचार करावाच लागेल. अर्थात विनोद जैन यांच्याकडे मी जातोय. विनोद जैन, या सगळ्यामध्ये आपण बघतोय सरकारचा कुठेतरी हा देखील प्रयत्न चाललाय की जेवढी आयात जी आहे सोन्याची कमी होईल, जितना भी इम्पोर्ट कम होगा उतना कोशिश जो है वो जारी है. आने वाले समय में दिक्कतों का सामना आपको भी करना पड़ सकता है. गोल्ड में तो बहुत दिक्कतें हुई है. अभी जो एक्साइज ड्यूटी और जो ड्यूटी बढ़ाई है 10% तक की है, उसके बाद कंटिन्यू मतलब जो एक साल से बिजनेस हो ही नहीं पा रहा है, जो कि 10% ड्यूटी कर दी है और उसके बाद इंपोर्ट हो नहीं रहा है. जो 80-20 की स्कीम आई थी और इस बार बोला भी था कि बजट में कुछ होगा, लेकिन अभी तक ऐसा कुछ हुआ नहीं है. और न तो ड्यूटी कम की है, न कोई स्कीम 80-20 की स्कीम बंद की है. गोल्ड बहुत जो भी चाहिए वो इम्पोर्ट हो नहीं पा रहा है, मतलब गोल्ड मिल नहीं पा रहा है बाजार में जो चाहिए वैसा सही तरीके से. तो जो रिसाइकल गोल्ड है वही चल रहा है कंटिन्यू एक साल से. जो गोल्ड की कमी भी है बाजार में और ज्यादा बिक नहीं पा रहा है. राईट. तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते ज्वेलर्सचे असोसिएशनचे तुम्ही असल्यामुळे तुम्ही मांडलेले आहेत. छोटासा ब्रेक घेऊ आणि त्याच्यानंतर आपण शेवटच्या सेगमेंटमध्ये आपण चर्चा करणार आहोत की ही स्कीम तर बंद झालेली आहे, मात्र काही अशा पळवाटा आहेत का ज्या यांनी विचार करून ठेवलेल्या आहेत आणि त्याचा सर्वसामान्य देखील कदाचित फायदा उचलता येईल का, एका छोट्याशा ब्रेकनंतर.